गुड मॉर्निंग टू ऑल. ट्रान्सफॉर्मर जे बघितलं आपण, ट्रान्सफॉर्मर जी स्टॅटिक डिव्हाइस आहे त्याच्यामध्ये प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग आणि कोर त्या ठिकाणी यूज होतो आहे. ठीक आहे. आता जे ट्रान्सफॉर्मर आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे त्या ठिकाणी लॉसेस आहे. ठीक आहे. तर आणि ते लॉसेस आपण त्या ठिकाणी स्टडी करणार आहोत. ठीक आहे. लॉसेस इन अ ट्रान्सफॉर्मर. An ideal transformer is loss free. An ideal transformer is loss free, but in the practical transformer there are following losses taking places: copper losses, iron losses, hysteresis losses, eddy current losses. आता या ठिकाणी आपण कॉपर लॉसेस काय ते माहिती आहे आपल्याला. ठीक आहे. तर आयरन लॉसेस आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये हिस्टेरेसिस लॉसेस आणि एडी करंट लॉसेस सेकंड चॅप्टरमध्ये त्या ठिकाणी बघितले होते. ठीक आहे. ॲज शोन इन फिगर 4.7.1 4.7.1 the total loss in a transformer can be divided into two types, namely the copper loss and the iron loss. The iron loss is further classified into two types, namely the hysteresis loss and eddy current loss. जो आयरन लॉस आहे त्याच्यामध्ये एक म्हणजे हिस्टेरेसिस लॉस आणि सेकंडरी म्हणजे एडी करंट लॉस त्या ठिकाणी होतो. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे आपली जेवढी लेंथ असते डी सी करंटमध्ये तेवढाच आपला इलेक्ट्रिक लॉस त्या ठिकाणी होतो. त्याच पद्धतीनं यामध्ये व्होल्टेज किंवा जे करंट लेवल आहे त्या ठिकाणी त्याच्यामध्ये काही प्रमाणात लॉस होतो. ठीक आहे. आता कॉपर लॉस म्हणजे काय? द टोटल पॉवर लॉस टेकिंग प्लेस इन द वाइंडिंग रेजिस्टन्सेस ऑफ अ ट्रान्सफॉर्मर इज नोन ॲज कॉपर लॉस. कॉपर लॉस म्हणजे काय? टोटल पॉवर लॉस टेकिंग प्लेस इन द वाइंडिंग रेजिस्टन्स. कुठे? तर वाइंडिंग रेजिस्टन्स ऑफ अ ट्रान्सफॉर्मर इज नोन ॲज कॉपर लॉस. आपल्याला माहिती आहे जी वाइंडिंग असते ती कोणत्या मेटलची असते? तर कॉपरची असते. ठीक आहे. कॉपर त्या ठिकाणी यूज होतं आहे वाइंडिंगसाठी. तर जी वाइंडिंग रेजिस्टन्सची जी पॉवर लॉस आहे, ठीक आहे, त्याला आपण कॉपर लॉस त्या ठिकाणी म्हणतो आहे. कॉपर लॉस मीन्स कॉपर लॉस इज इक्वल टू प्रायमरी कॉपर लॉस प्लस सेकंडरी कॉपर लॉस. ठीक आहे. कॉपर लॉस म्हणजे काय? प्रायमरी म्हणजे आपण माहिती आहे इनपुट आपण कुठं देतो? प्रायमरी वाइंडिंगला त्या ठिकाणी देतो. आणि सेकंडरी कॉपर लॉस म्हणजे काय? सेकंडरी जो लोडला कनेक्ट असतो तो सेकंडरी वाइंडिंग त्याचा जो लॉस आहे सेकंडरी कॉपर लॉस. ठीक आहे. द कॉपर लॉस इज डिनोटेड बाय PCU. PCU इज इक्वल टू I1 स्क्वेअर R1 प्लस I स्क्वेअर 2 I2 स्क्वेअर प्लस नाही PCU is equal to I1 square R1 plus I2 square R2, where R1 and R2 are resistance of primary and secondary respectively, where I1 square R1 is equal to primary copper loss and I2 square R2 is equal to secondary copper loss. The copper loss should be kept as low as possible to increase the efficiency of the transformer to reduce the copper loss. It is essential to reduce the resistance R1 and R2 of the primary and secondary winding. Copper losses are also called as variable losses as they have dependent on the square of load current. The relations between copper loss and full load and that at half load is follows. PCU is equal to 1 by 2 square PCU FL is equal to PCU into FL upon 4. ठीक है. Where PCU FL is equal to copper loss at full load and PCU HL means copper loss at half load. Iron loss is the power loss taking place in the iron core of the transformer. जे आयरन कोर असते त्याच्यामध्ये जो पॉवर लॉस होतो त्याला त्या ठिकाणी आयरन लॉस असं म्हणतात. ठीक आहे. It is equal to the sum of the components called
हिस्टरेसिस लॉस अँड एडी करंट लॉस. त्या ठिकाणी आपण हिस्टरेसिस लॉस बघितला होता. ज्यावेळेस अल्टरनेटिंग करंट ह्या ठिकाणी यूज होतो आहे, दॅट मीन्स पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह सायकल त्या ठिकाणी क्रिएट होते, बरोबर आहे. ज्यावेळेस पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सायकल आपण त्या ठिकाणी ड्रॉ करून दाखवली होती की एक्स ॲक्सिसवर आणि वाय ॲक्सिसवर ज्यावेळेस आपण ती ड्रॉ केली तर एक प्रकारचा लॉस त्या ठिकाणी होतो. ठीक आहे, म्हणजेच जो त्याची डायग्राम आपण त्या ठिकाणी बघितली होती हिस्टरेसिस लॉसची. आणि एडी करंट लॉस जर बघितला तर आपण एक भोवरा तयार होतो. ठीक आहे, जो आपला पोल असतो एन पोल आणि एस पोल, त्याच्या माध्यमातून तो एडी करंट लॉस त्या ठिकाणी होतो. हिस्टरेसिस लॉसेस म्हणजे काय? हिस्टरेसिस लॉस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी एफ अँड व्होल्टेज व्ही. इट इज गिवन बाय PH is equal to KHB BMFV, where KH is constant. The area enclosed by the hysteresis loop of material represents the hysteresis loss. Eddy current losses. Eddy current loss is proportional to square of frequency and square of thickness of laminations. It is given by P is equal to K into B square BM square into F square into T square, where T is thickness. Due to the time varying flux, there is some induced EMF in the transformer core. This induced EMF causes some currents to flow through the core body. These currents are known as eddy currents. The eddy current loss can be minimized by using laminated core for transformer. Iron core is equal to Pi is equal to PH plus P is equal to constant loss. As F, V and T are constant, the iron loss does not change and remains constant independent of load. So it is known as the constant loss. Total loss is equal to copper loss plus iron loss. Use of laminated core in transformer. ड्यू टू द टाईम व्हॅरिंग फ्लक्स, आपल्याला माहिती आहे की लॅमिनेटेड कोर त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मरमध्ये यूज केली जाते. ठीक आहे, due to the time varying flux, there is some induced EMF in the transformer core. This induced EMF causes some currents to flow through the core body. These currents are also as the eddy currents. The core is made of steel and has some finite resistance. Hence, due to the flow of eddy currents, heat will be produced. The power loss due to the eddy currents is given by eddy current loss is equal to eddy current square into R, where R is equal to resistance of the core. The eddy current losses are minimized by using the laminated core. The core is manufactured as a stack of laminations rather than a solid iron core. These laminations are insulated from each other by means of a varnish coating on all the laminations. Hence, each lamination acts as a separate core with a small cross-sectional area, providing a large resistance to the flow of eddy currents. The eddy current loss also is frequency dependent. It is directly proportional to the square of the operating frequency. Hence, the iron loss P1 of the total loss is dependent on the frequency, but the copper loss PCU is constant irrespective of frequency. An ideal transformer. An ideal transformer is the transformer having the following characteristics. The losses are zero, no iron loss, no copper loss. The primary and secondary winding resistors are zero. R1 is equal to R2 is equal to 0. R1 is equal to R2 is equal to 0. The external voltage applied to the primary V1 is same as the voltage E1. This is because the primary winding resistance is 0 and so there is no voltage drop across it. म्हणजेच आपल्याला कोणत्याही प्रकारे त्या ठिकाणी लॉसेस भेटत नाही. दॅट मीन्स E1 इज इक्वल टू V1. ठीक आहे. Similarly, the voltage induced in the secondary winding, that called E2, will be equal to the load voltage V2 because the secondary resistance is 0. That means E2 is equal to V2. The transformations ratio of ideal transformer is given by K is equal to E2 upon E1 is equal to V2 upon V1. Efficiency of an ideal transformer is 100%. This is because there are no losses taking place. The voltage regulations is 0%. That means the secondary voltage will remain constant irrespective of the load current.
नेक्स्ट पॉइंट इज डेफिनेशन्स ऑफ इफिशियन्सी अँड रेग्युलेशन्स. ठीक आहे, इफिशियन्सी म्हणजे काय? The efficiency of a transformer is defined as the ratio of output power to input power. It is denoted by, ठीक है, efficiency is equal to output power upon input power, means output power upon output power plus losses. Since the output power is always less than the input power, due to losses in the transformer, the efficiency of the practical transformer is always between 0 and 1, that is 0% and 100%, but it can never be 1 or 100%. The efficiency of an ideal transformer will be equal to 1 or 100% because the losses in the ideal transformer will be 0. The output power of full load is equal to V2 into I2 cos theta 2 watt. This can be expressed in the terms of kVA rating as output power at full load is equal to kVA into cos theta 2 into 1000 watt. If the copper loss is denoted by PCU and iron loss by P1, then the efficiency is given by full load efficiency is equal to kVA into cos theta 2 into 1000 upon kVA into cos theta 2 into 1000 plus Pi plus PCU. In this expression, the value of kVA and the copper loss P will change with change in load. The iron loss will however remain constant. The copper loss PC will change in square proportion with the load. Hence, the half load conditions, the efficiency is given by half load efficiency. That means 0.5 kVA into cos theta 2 into 1000 upon 0.5 kVA into cos theta 2 into 1000 into P1 plus 0.5 square PCU. Why is the transformer efficiency always higher than that rotating machines? The transformer is a static device with no moving parts. ट्रान्सफॉर्मर आहे त्याची जी इफिशियन्सी ती हायर कशी असते रोटेटिंग मशीनपेक्षा, तर ट्रान्सफॉर्मर काय एक स्टॅटिक डिव्हाइस आहे विथ नो मूविंग पार्ट्स. ठीक आहे, हेज द लॉसेस ड्यू टू फ्रिक्शन्स अँड वाइंडेज आर कम्प्लिटली अब्सेंट. त्याच्यामुळं काय आहे, जे फ्रिक्शन्स किंवा वाइंडेजमुळे जे लॉसेस होतात ते कम्प्लिटली त्या ठिकाणी अब्सेंट असतात. ठीक आहे, द इफिशियन्सी ऑफ द ट्रान्सफॉर्मर कॅन बी ॲट least equal to 90%. This is why the transformer efficiency is higher than the efficiency of rotary machines. Next point, conditions for maximum efficiency. It can be proved that the transformer efficiency is maximum when P is equal to PCU, where copper loss equal to iron loss. ठीक है, load at maximum efficiency. Let the kVA of the transformer at full load be given to us and let us denote it by kVA. Let the kVA at a particular load be denoted by kVA load. Let Pi is equal to constant iron loss and PCU is equal to copper loss at full load. We can prove that the kVA load, the maximum efficiency is given by kVA load for maximum efficiency is equal to full load kVA in root iron loss upon copper loss at full load. Voltage regulations of transformer. Ideally, the secondary terminal voltage V2 or load voltage of the transformer should remain constant independent of the load current. Voltage regulations, ठीक है, diagram, see the diagram. But practical, the load voltage decreases with increases in load current I. ठीक है, no load voltage. The no load voltage is the secondary terminal voltage corresponding to zero load current for a transformer.
Full load voltage means it is the secondary terminal voltage corresponding to the specified load current. Let us denote it by V2. The percent voltage regulations in given mathematically. Percent regulation is equal to E2 minus V2 upon E2 is equal to 100. Thus, with increase in the load current, the value of V2 decreases and the percent regulations increases. Ideal value of voltage regulation is 0%. Now, definitions of voltage regulations. The voltage regulations of a transformer is defined as the change in secondary terminal voltage from no load full load with the primary from no load to full load with the primary source voltage and the temperature of the transformer maintained constant. It apply auto transformer. The normal transformer has separate primary and secondary winding, but the auto transformer is special transformer in which part of winding is common for the primary and secondary winding. The construction of auto transformer is as shown in figure. आता या ठिकाणी तो ऑटो ट्रान्सफॉर्मर दिलेला आहे, ठीक आहे. तो आता आपल्याला माहिती आहे, आपण जो ट्रान्सफॉर्मर बघितला त्या ठिकाणी प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंग अशा दोन टाईपच्या त्या ठिकाणी वाइंडिंग आपण बघितल्या, ठीक आहे. तर जो ॲटो ट्रान्सफॉर्मर राहणार आहे त्याच्यामध्ये काय राहणार आहे, जो ॲटो ट्रान्सफॉर्मर तो एक स्पेशल ट्रान्सफॉर्मर राहणार आहे ज्याच्यामध्ये काय आहे, which a part of winding is common for the primary and secondary. प्रायमरी अँड सेकंडरी जी वाइंडिंग आहे त्याच्यासाठी जो कोर राहणार आहे तो या टाईपमध्ये राहणार आहे, ठीक आहे. एक सिंगल सर्क्युलर कोर त्या ठिकाणी राहणार आहे. प्रायमरी आणि ह्या टाईममध्ये त्याला रोटरी मोवेल कॉन्टॅक्ट राहणार आहे. नाव इट कन्सिस्ट of only one winding wound on a laminated magnetic core with a rotary movable contact. Thus, from the auto transformer, 3 terminals are brought out for connections. The auto transformer can operate as step down or step up transformer. आता त्या ठिकाणी एकच वाइंडिंग त्या ठिकाणी यूज झालेली आहे, ठीक आहे. लॅमिनेटेड मॅग्नेटिक कोरला त्या ठिकाणी काय केलं आहे, एक टाईपची वाइंडिंग त्या ठिकाणी वाउंड केलेली आहे विथ अ रोटरी मूवेबल कॉन्टॅक्ट. दस फ्रॉम द ऑटो ट्रान्सफॉर्मर 3 टर्मिनल्स आर ब्रॉट आउट फॉर कनेक्शन्स. त्या ठिकाणी 3 कनेक्शन्स भेटतात आपल्याला, इनपुटला 2 आणि आउटपुटला 1, ठीक आहे. द ऑटो ट्रान्सफॉर्मर कॅन ऑपरेट ॲज अ स्टेप डाऊन. आपण ॲज अ स्टेप डाऊन किंवा स्टेप अप ट्रान्सफॉर्मर म्हणून ॲटो ट्रान्सफॉर्मरचा त्या ठिकाणी यूज करू शकतो. स्टेप डाऊन म्हणजेच काय, त्या ठिकाणी व्होल्टेज लेवल आहे ती त्या ठिकाणी डिक्रीज केली जाते, कमी केली जाते. आणि स्टेप अप मीन्स त्या ठिकाणी व्होल्टेज लेवल जी आहे आपल्या इनपुटची ती त्या ठिकाणी इन्क्रीज केली जाते, ठीक आहे. व्होल्टेज लेवल त्या ठिकाणी वाढवले जाते, त्याला आपण स्टेप अप ट्रान्सफॉर्मर असं म्हणतो, ठीक आहे. Next, auto transformer as step down transformer. The connections of auto transformer as a step down transformer is shown in figure, ठीक है. It shows that two fixed terminal A and B are connected to the single phase AC supply V1. Thus, winding AB acts as the primary winding. The part of complete winding, that is CB, acts as the secondary winding across the load is connected. The load voltage in this configuration is given by V2 is equal to N2 upon N1 into V1. Full winding AB acts as the primary winding. हा झाला ॲटो ट्रान्सफॉर्मर ॲक्ट्स ॲज स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर, ठीक आहे. जे कनेक्शन असतं ॲटो ट्रान्सफॉर्मरचं स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरचं त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता डायग्राममध्ये. या ठिकाणी 2 फिक्स टाईपचे टर्मिनल आहे ए आणि बी, ठीक आहे. जे कशाला कनेक्ट केलेले आहे त्या ठिकाणी सिंगल फेज ए सी सप्लायला. म्हणजे ए बी जो आहे ए बी वाइंडिंग जी आहे ती कशी ॲक्ट करते तर प्रायमरी वाइंडिंग म्हणून त्या ठिकाणी, ठीक आहे. आणि जी कंप्लीट वाइंडिंग आहे, अ पार्ट ऑफ द कंप्लीट वाइंडिंग
जी कंप्लीट वाइंडिंग आहे ती काय ॲक्ट्स करते, सेकंडरी वाइंडिंग. ठीक आहे, वाइंडिंग अक्रॉस विच द लोड इज कनेक्टेड. ठीक आहे,